वेळेत नसतो आला तर आग किती वाढली असती. तुमचा एक माणूस नाही तर ती सगळी माणसं 1.5 तासाने आलेली तिथं. जागेत तुम्ही काय करता, कचरा साठवतात, कचरा इथून घेऊन जाता. तुमचा एक तरी माणूस पाहिजे नाही इथं. हा कचरा किती आहे इथं, काय येतो पाहिजे यांचा काय. मी तुम्हाला सांगतो, काल यांचा 1.5 तासाने आलेले आग लागल्यानंतर 1.5 तासांनी बाहेर काढले. त्यांचा पालिकेचा एकही अधिकारी इथं नव्हता. सगळ्यांना किट आहे का व्यवस्थित, कुठे दाखवा बरं, दाखवा तर किट त्यांचं. आता ते आता अहो हे तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे. किट आणि मास्क ते जरी घालत नाही तरी तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे. करतोय आम्ही कंपल्सरी त्यांना. त्याची फळं नाही उचलत ते कसला वास येतोय त्याचा. वेळ लागणार आहे 20-25 मिनिटं. नक्की 12:30 पर्यंत आम्ही बसतो बोलू. प्रायव्हेट एजन्सी सभासद छापण्याला कुठेतरी गेला असेल, नव्हता लगेच फोटो पाठवला त्यांनी, ती गाडी इतर सभासद नाही असं झालं. पण नंतर आला, नंतर दिला कचरा. तुम्ही का वाढवत नाही मग? स्टाफ यांनी वाढवायचं. तुम्ही का वाढवत नाही मग? ऑलरेडी कलेक्शन होतंय तिथून आमचं, पण इथे फिडरला गाड्या नसल्यामुळे ते प्रॉब्लेम येतात. पण 60 जण इथं जर सेग्रिगेशन लवकर झालं तर तुमच्या गाड्या लवकर होतील. मॅनपॉवर वाढवा ना तुम्ही. शासनाचं करायचं काय? आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. खाली डोकं वर पाय. नागरिकांना वेटीस धरणाऱ्या या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आपला महानगरपालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. स्विगीच्या मुलांनी ते बघितलं, मला फोन केला, आम्ही आलो. त्याच्यानंतर तुमचे कर्मचारी 3 वाजता इथं आलेत, म्हणजे 2 तासांनी. पिरियड 1.5 तासांनी आलेत. फायर ब्रिगेडवाल्यांना आम्ही फोन केला, पोलिसांना आम्ही कळवलं. ही जबाबदारी तुमची आहे ना इथं. उद्या जर थोडं काही जास्त झालं असतं तर माणूस आहे स्वच्छला आपण सॉर्टिंग शेडला तो होऊन जाईल. मागचा आहे ना PNPLची पण जागा मागतो. तुम्ही बालेवाडीमध्ये कुठलीही जागा सांगा, आम्ही रेडी आहेत. सांगायची कुठली जागा, कुठली सोसायटी रेडी मला कुठली सोसायटी रेडी होती. सगळे ज्या आपल्या अडचणी सगळ्या दूर करू ना. कॉल पण केला आणि मी 3:30 गेलो. सांगा ना तर इथली एक जॉईंट मिटिंग NHI आहे आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याबरोबर, मग दादांच्या बरोबर एक पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला बंगल्याला घ्यायची. त्या सगळ्यांना आम्ही फोन करतो, दादांची इथं तोडगा काढून संपवा, हे काम मार्गी लागलं म्हणून.